नमस्कार. महाराष्ट्र राज्य सरकारने 31,000 कोटीचा रिलीफ पॅकेज किसानांसाठी घोषित केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळ्यात मोठा रिलीफ पॅकेज आहे आणि कुठल्याही स्टेटने हे केलेलं नाही आहे. हा व्हिडिओ बनवला गेला आहे दोन शंका ज्या किसानांच्या मनामध्ये आहे ते सांगायला. मी बरेच किसानांशी बोलले आणि त्यांची सगळ्यात मोठी शंका ही आहे की काय ह्याच्यावरती GST लागणार आहे का. आता जर GST बचत उत्सव पुरत्या देशमध्ये मनवला जातो आहे तर हा रिलीफ पॅकेजवरती 15 ते 18 काय टक्के GST आहे तो सध्या क्लॅरिटी नाही आहे. जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार 500 रुपये दरमहा किसानांच्या खात्यात टाकतं त्याच्यावरती सध्या तरी 18% GST आहे आणि बहुतेक तो आता थोडा कमी केला गेला असणार हा उत्सवमध्ये. पण काय रिलीफ पॅकेजवरती हा क्लिअर इंडिकेटर अजून आलेला नाही आहे आणि किसान अजूनही परेशान आहेत. त्यांच्या मनात शंका आहे की मग हा पॅकेज काय अर्थाचा राहत नाही. दुसरी गोष्ट ह्याच्यात कन्सिडर करण्यासारखी ही आहे की बँकेला नोटीस द्यायला लोन रिकव्हरीचे नोटीस मना केलं आहे सध्यासाठी. आता हे सध्यासाठी लोन रिकव्हरी नाही केली जाणार, पण बँकेचं म्हणणं असं आहे की हे ओल्ड रिकव्हरी आहे आणि म्हणून त्याचे नोटीस लावले गेले आहेत. आता जिथे पैसे नाही आहेत त्याच्यामधनं अजूनही बँक जर नोटीस देत आहेत आणि घेत आहेत, पण हे काय बरोबर वाटतं का आणि हे काय योग्य आहे. बरेचसे लोक म्हणतील हो हे योग्य आहे, बँकेला तर पैसे पाहिजे परत. पण ह्याच्यात कन्सिडर करण्यासारखं एक आहे जे लोकांना माहीत नाही आहे आणि ज्याचा उत्तर लोक आता फार लवकरच मागतील. गेल्या आठवड्यात नीरव मोदी जो 20,000 कोटी घेऊन मुंबईमधनं पंजाब नॅशनल बँक लुटून पळून गेला लंडनला, त्याच्या लोनची माफी केंद्र सरकारने घोषित केली आहे आणि सांगितलंय की आम्ही त्याचे पैसे वसूलणार नाही. एक माणसाचे पैसे वसूलणार नाही ते 20,000 कोटी आहेत आणि 32 लाख किसानांचे वसुली आम्ही करू, आज नाही तर उद्या करू. काय हे योग्य वाटतं का. सरकार कोणासाठी काम करते आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नीरव मोदी